नमस्कार. आरोहीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मटर पनीर कसं बनवायचं ते बघतोय. सुरुवातीला एका कढईमध्ये 4 चमचे तेल गरम करायला ठेवलंय. त्यात 2 चिमूटभर मीठ घालून ढवळून घेऊ. आता तेल गरम झालंय. आता यामध्ये पनीरचे तुकडे घालूया. इथं मी पाव किलो पनीर घेतलंय. दोन ते 3 मिनिटांनंतर बघा पनीर इथे तळून झालंय. पनीर खूप जास्त वेळ तळायचं नाही, नाहीतर ते चिवट होतं. आता पनीर तळून झालंय. आता मी काढून घेते. आता त्याच कढईमध्ये 2 चमचे तेलात कांदा घालूयात आणि थोडा रंग बदलेपर्यंत परतून घेऊ. इथं मी 2 मोठे कांदे चिरून घेतलेत. इथं बघा कांदा परतून झालाय. आता यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, 1 इंच आलं, 3-4 लसूण पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची परतून घेऊ. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे बघा टोमॅटो अगदी मऊ झालाय. आता हे वाटण थंड करायचं आणि पाणी न घालता मिक्सरमधून वाटून घ्यायचं. इथं बघा वाटण तयार झालंय. पाणी न घालता मी वाटून घेतलंय. आता कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलंय. आता त्यामध्ये 1 चमचा बटर, त्यानंतर 1 चमचा जिरं घालायचं. जिरं फुललं की मग लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि तमालपत्र घालायचं आणि हे मसाले अर्धा मिनिट परतून घेऊ. मसाल्यांचा हलका सुगंध यायला लागला की त्यामध्ये वाटून घेतलेलं जे वाटण आहे ते घालायचं आणि छान परतून घ्यायचं. दोन 3 मिनिटं वाटण तेलात परतून झालं की मग त्यामध्ये मसाले घालून घेऊ. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धणेपूड. आता हे सगळे मसाले एकजीव करून घेऊ. इथं मसाले बघा सगळे एकजीव करून झालेत. आता यावर झाकण ठेवू आणि 2 मिनिटांसाठी वाफ काढून घेऊ. 2 मिनिटांनी चेक करूयात. इथं बघा मसाल्याला छान तेल सुटलंय. आता पुन्हा एकदा परतून घेऊयात. आता यामध्ये पाव किलो ताजा मटार घालायचा आणि एकत्र करून घेऊ. इथं बघा मटार एकत्र करून झाले. आता यामध्ये गरम पाणी घालूयात. गरम पाणी सगळे एकत्र घालायचं नाही, थोडं थोडं करून घालायचं. आता हे ढवळून घेऊयात. आता पुन्हा यामध्ये थोडं पाणी घालू आणि ढवळून घेऊ. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. त्यानंतर 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा कसुरी मेथी घालायची आणि सगळं एकजीव करून घ्यायचं. आता यावर झाकण ठेवून 7-8 मिनिटं मटार शिजवून घ्यायचा. आता मिक्सरच्या भांड्यात 2 पनीरचे तुकडे आणि अर्धा तास भिजवलेले 7-8 काजू घालून पेस्ट बनवून घ्यायची. इथं बघा थोडंसं पाणी घालून मी पेस्ट बनवून घेतले. 7-8 मिनिटांनंतर बघूयात.
इथं बघा मटारचा रंग बदलला आहे, म्हणजे मटार शिजला आहे. आता यामध्ये पनीर आणि काजूची पेस्ट घालूयात आणि एकत्र करून घेऊ. तीन 4 मिनिटांनंतर बघा ग्रेव्ही छान तयार झाले. आता यामध्ये तळून घेतलेले पनीर घालू आणि सगळे एकत्र करून घेऊ. इथे बघा मटार आणि पनीर एकत्र करून झालंय. आता यामध्ये कोथिंबीर घालूयात. त्यानंतर 1 चमचा बटर घालायचं आणि सगळे एकत्र करून घ्यायचं. आता यावर झाकण ठेवू आणि 2 मिनिटांसाठी वाफ काढून घेऊ. 2 मिनिटं झालेत. इथं बघा मटार पनीरची भाजी तयार झाली. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. तसंच तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.